नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सहर्ष स्वागत आपल्या यूट्यूब चॅनल मास्टर वैभव हिरेमध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत सराव परीक्षा इयत्ता 10वी. हिला तुम्ही पूर्व परीक्षा म्हणता किंवा विद्यार्थी मित्रांनो सराव परीक्षेसाठी किंवा पूर्व परीक्षेसाठी विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1 ची प्रश्नपत्रिका. बघा विद्यार्थी मित्रांनो, या आधील व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला सराव परीक्षा किंवा पूर्व परीक्षा बोलता तुम्ही सर्व विषयाच्या प्रश्नपत्रिका दिल्या आहेत, जसं की मराठी झालं, हिंदी झालं, इंग्रजी झालं, गणित 1 झालं, गणित 2 झालं, विज्ञान 2 झालं, इतिहास भूगोल सर्व विषयाच्या दिल्या आहेत. तुम्ही त्या चॅनलवरती चेक करा आणि जर तुम्हाला ते व्हिडिओज वगैरे सापडत नसतील तर तुम्हाला खाली आमचा व्हॉट्सॲप नंबर दिसतोय, त्या व्हॉट्सॲपवरती तुम्ही टेक्स्ट करा, मेसेज करा आणि तिथे सांगा तुम्हाला इयत्ता 10वीची या विषयाची प्रश्नपत्रिका लागत आहे किंवा सर्व विषयाच्या प्रश्नपत्रिकांचे व्हिडिओज वगैरे किंवा PDF तुम्हाला हवं आहे, तिथं तुम्हाला ते पुरवण्यात येईल. ओके, सो तुम्ही नक्की जॉईन करा किंवा नक्की तिथे मेसेज करा. तसंच तुम्हाला आमच्या टेलिग्राम ग्रुपची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आलेली आहे, त्या ग्रुपला तुम्ही जॉईन करा. तिथे नवनवीन व्हिडिओचे अपडेट वगैरे आम्ही शेअर करत असतो, तुम्हाला नवनवीन अपडेट्स सेंड करत असतो. ते अपडेट्स तुम्ही बघा, म्हणजे तुम्हाला व्हिडिओ कळेल, आमची नवीन व्हिडिओ आली की तिथे लिंक वगैरे आम्ही शेअर करत असतो. बघा, सराव प्रश्नपत्रिका दिल्या विद्यार्थी मित्रांनो, सराव कृतीपत्रिका इयत्ता 10वी विषय विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1, गुण दिला 40, वेळ दिला 2 तास. ही कृतीपत्रिका फक्त तुम्हाला सराव पेपर किंवा पूर्व परीक्षेस उपयुक्त नाही आहे, तुम्हाला तुमच्या बोर्डाच्या दृष्टिकोनातून देखील ही प्रश्नपत्रिका अत्यंत उपयुक्त आहे. बोर्डाच्या परीक्षेसाठी देखील ही कृतीपत्रिका अत्यंत उपयुक्त आहे, कारण ही 40 गुणांची आहे आणि यासाठी वेळ दिला आहे तुम्हाला 2 तास. म्हणजे सेम डिक्टो तुम्हाला बोर्डाच्या दृष्टिकोनातून ही पेपर आहे आणि नक्की तुम्ही याचा सराव करा आणि सोडून बघा, तुम्हाला नक्कीच ही उपयुक्त ठरेल. बघा, आता प्रश्न एक दिला आहे, दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. आता जे काही पर्याय दिलेले आहे ते निवडायचे आणि विधान पूर्ण करायचं आहे. परंतु त्याआधी मला सांगायला आवडेल विद्यार्थी मित्रांनो, आमचा जेव्हा तुमचा बोर्डाचा पेपर असणार आहे त्यावेळेला आम्ही तुम्हाला यासाठी खूप काही ॲप्लिकेशन्स वगैरे घेऊन येणार आहे. MCQ टाईप किंवा शॉर्ट आन्सर जे काही असतात सर्व ॲप्लिकेशन्स आम्ही तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. सो तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ऑल नोटिफिकेशनवरती सेट करा. त्यावेळेला जेव्हा तुमचा बोर्डाचा पेपर असेल खूप सारे ॲप्लिकेशन्स आम्ही व्हाईट बोर्डद्वारे तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहोत. बघा, आता काय आपल्याला प्रश्न पहिला आहे, विद्युतधारेचा चुंबकीय परिणाम टिंब यांनी शोधून काढला. तर कोणी शोधून काढला? मध्ये आहे सर जॉर्ज ॲब्रोज फ्लेमिंग. त्यानंतर मध्ये आहे बेंजामिन फ्रँकलिन. त्यानंतर मध्ये आहे तुम्हाला हेन्स क्रिश्चियन ऑरस्टेड. त्यानंतर मध्ये आहे विद्यार्थी मित्रांनो अलेससँड्रो होल्टा. बघा, जो काही आहे त्या शास्त्रज्ञानाचं नाव लिहायचं आहे किंवा पर्याय निवडून विधान पूर्ण करायचं आहे. पर्याय निवडायचा आणि तो विधान पूर्ण करून लिहायचे आहे. त्यानंतर दुसरा आहे लेड नायट्रेटला उष्णता दिली असता टिंब हा पिवळा पदार्थ मिळतो. तर 4 पर्याय आहे, योग्य पर्याय तुम्हाला निवडायचा आहे, तो योग्य पर्याय तुम्हाला तिथे लिहायचा आहे. त्यानंतर तिसरा आहे पुढीलपैकी कोणते विधान बरोबर आहे. पुढीलपैकी विद्यार्थी मित्रांनो कोणते विधान बरोबर आहे हे तुम्हाला लिहायचं आहे. मध्ये आहे तुम्हाला 4.18 कॅलरी बरोबर 1 जूल. मध्ये आहे 1 कॅलरी बरोबर 4.18 जूल. मध्ये आहे तुम्हाला 10 कॅलरी बरोबर 1 जूल. मध्ये आहे तुम्हाला 1 कॅलरी बरोबर 10 जूल. ओके, जो काही योग्य पर्याय आहे तो निवडायचा आणि ते विधान पूर्ण करून तुम्हाला तिथे लिहायचं आहे. त्यानंतर चौथा आहे प्रकाश एका पारदर्शक माध्यमातून दुसऱ्या पारदर्शक माध्यमात तिरकस मार्गाने जाताना दिशा बदलण्याच्या नैसर्गिक घटनेस टिंब म्हणतात. काय म्हणतात ते लिहायचं आहे. मध्ये आहे प्रकाशाचे अपस्करण. मध्ये आहे तुम्हाला प्रकाशाचे विकिरण. त्यानंतर मध्ये आहे तुम्हाला प्रकाशाचे अपवर्तन. मध्ये आहे प्रकाशाचे परावर्तन. त्यानंतर 5वा आहे धातूंची क्रियाशीलता अनुक्रमे टिंब. ओके, अनुक्रमे तुम्हाला लिहायची आहे धातूची क्रियाशीलता. मध्ये दिला आहे, दिला आहे, दिला आहे, दिला आहे आणि दिला आहे. योग्य पर्याय तुम्हाला तिथे लिहायचं आहे, विधान पूर्ण करून द्यायचं आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. खालील प्रश्नांची तुम्हाला उत्तरे लिहायची आहेत, ज्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो गटात न बसणारा शब्द ओळखा. गटात न बसणारा शब्द आपल्याला ओळखायचा आहे, ज्यामध्ये पहिला आहे ध्वनिवर्धक. त्यानंतर आहे सूक्ष्मश्रवणी. त्यानंतर विद्युत चलित चुंबक. त्यानंतर 2 मध्ये आहे योग्य जोड्या जुळवा. आता बघा विद्यार्थी मित्रांनो 2 मध्ये योग्य जोड्या जुळवायचे आहे, ज्यामध्ये आहे अगट, ज्यामध्ये पदार्थ दिलेला आहे, बगट ज्यामध्ये गुणधर्म दिलेला आहे. आपल्याला पदार्थ आणि त्याचा गुणधर्म थोडक्यात आपल्याला जुळवायचा आहे. खूप महत्त्वाचा हा प्रश्न असतो. आणि विद्यार्थी मित्रांनो बोर्ड परीक्षेसाठी तुम्हाला जे काही प्रश्न विचारले जातात एक्सपेक्टेड क्वेश्चन्स, IMP क्वेश्चन्स आम्ही पूर्णपणे तुमचा अधिकाधिक सराव करून घेणार आहोत. सो प्लीज तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ऑल नोटिफिकेशनवरती सेट करा, नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत येत राहणार. ओके, तुमच्या बोर्डाच्या सायन्सच्या पेपरचे सर्व गुण आम्ही फिक्स करून देणार आहे तुम्हाला. तुमचा अधिकाधिक सराव आम्ही करून घेणार आहे. तुमचं फक्त एकच काम आहे, व्हिडिओला लाईक करणं आणि चॅनलला सबस्क्राईब करून ऑल नोटिफिकेशनवरती सेट करणं. बघा, आता यामध्ये आपल्याला दिलं आहे नाव लिहा. गंधक आहे आणि गुणधर्म आहे ज्वलनशील. दुसरा आहे पाण्यात विद्राव. तर कोणता आहे योग्य जोडे जुळवायचे आहे. त्यानंतर नाव लिहा. यामध्ये विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला नैसर्गिक वायूमध्ये प्रामुख्याने आढळणारा वायू जो काही वायू आहे तो तुम्हाला लिहायचा आहे. त्यानंतर चौथा आहे दिलेले विधान चूक की बरोबर ती लिहा. दिलेले विधान चूक आहे की बरोबर आहे ते लिहायचं आहे. यामध्ये आहे ॲल्युमिनियम ऑक्साईड आम्लधारी ऑक्साईड आहे. त्यानंतर 5वा आहे सहसंबंध ओळखा. सहसंबंध ओळखायचा आहे नाभीय अंतर मीटर.
भिंगाची शक्ती, तर काय असणार आहे, त्या गाळलेल्या जागी तुम्हाला ते लिहायचं आहे. प्रश्न दुसरा आहे शास्त्रीय कारणे लिहा किंवा सायंटिफिक रिझन. सेमीच्या विद्यार्थ्यांना देखील हा प्रश्न असतो, म्हणजे सर्वांना. क्वेश्चन पेपर फक्त जी काही इंग्लिशमध्ये असते तीच मराठीमध्ये ट्रान्सलेट भाषांतरित करून आलेली असते. आणि तुमची शास्त्रीय कारणे लिहा किंवा तुमची गिव्ह सायंटिफिक रिझन सेमीच्या विद्यार्थ्यांसाठी खूप IMP क्वेश्चन्स वगैरे घेऊन येणार आहे. शास्त्रीय कारणे आम्ही तुम्हाला सॉल्व्ह करून देणार आहोत, त्याचं PDF प्रोव्हाइड करणार आहोत. फक्त काय करायचं आहे, चॅनलला सबस्क्राईब करून ऑल नोटिफिकेशनवरती सेट करायचं आहे. जेव्हा बोर्डाचा पेपर असणार आहे, खूप सारे IMP क्वेश्चन्स वगैरे आम्ही तुम्हाला घेऊन येणार आहे. तुमचं पूर्ण क्वेश्चन पेपर जी काय असणार आहे ती आम्ही घेऊन येणार आहे डायरेक्टली, असं समजा 2024ची. ओके, पहिला आहे आवर्तामध्ये डावीकडून उजवीकडे जाताना अणुत्रिज्या कमी होत जाते, याचं शास्त्रीय कारण लिहायचं आहे. त्यानंतर दुसरं आहे साधारणपणे आयनिक संयुगाचे द्रवणांक उच्च असतात, हे लिहायचं आहे. त्यानंतर तिसरं आहे शहाबादी फरशीचे तुकडे HCI आहे ना, KL आहे, SCL मध्ये नाहीसे व्हावयास वेळ लागते, पण फरशीचा चुरा मात्र लवकर नाहीसा होतो. ब मध्ये आहे खालील प्रश्नांची उत्तर लिहा. खालील प्रश्नांची उत्तर लिहायची आहे. पहिल्यामध्ये आहे पुढील परिस्थितीत बहिवक्र भिंगाने मिळणाऱ्या प्रतिमांकरिता किरणाकृती काढून नावे लिहा, ज्यामध्ये आहे वस्तू 2F1 च्या पलीकडे. दुसरा आहे फरक स्पष्ट करा, संपृक्त हायड्रोकार्बन व संपृक्त हायड्रोकार्बन. त्यानंतर तिसरं आहे समजा की Gचे मूल्य अचानक दुप्पट झाले तर एका जड वस्तूला जमिनीवरून ओढून नेणे दुपटीने अधिक कठीण होईल का ते लिहा. त्यानंतर आहे चौथा खालील संज्ञा उदाहरणासहित स्पष्ट करा, विस्थापन अभिक्रिया. त्यानंतर पाचवा आहे खालील दिलेल्या रचनासूत्रांसाठी IUPAC नावे लिहा. ओके, नावे लिहायची आहेत. त्यानंतर प्रश्न तिसरा आहे खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. खालील प्रश्नांची उत्तर लिहायची आहेत. विद्यार्थी मित्रांनो, कोणती 5 उत्तरे तुम्हाला लिहायची आहेत. 8 प्रश्न विचारले जातात आणि प्रश्न 3 क्वेश्चन नंबर 3 हा तुमच्यासाठी मोस्ट IMP असतो, कारण यामध्ये प्रत्येक प्रश्न 3 गुणांसाठी तो कोणती 5 लिहायची असते. सर्व या प्रश्नाला 15 गुण दिलेले असतात, 15 मार्काचं वेटेज आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, सांगायचं ठरलं तर 15 गुण तुम्हाला अगदी सहज सोप्या हाताने मिळत असतात. 8 प्रश्न असतात, 8 पैकी फक्त किती सोडवावे लागतात, तुम्हाला 5 सोडवावे लागतात. आणि ते 5 प्रश्न आम्ही सोडून घेणार आहे तुमच्याकडनं लाईव्ह. अनेक क्वेश्चन पेपरचा सराव प्रॅक्टिस वगैरे आम्ही तुमच्याकडनं करूनच घेणार आहोत. बघा विद्यार्थी मित्र, पहिलं आहे तुम्हाला मानवी डोळ्यातील दृष्टिपटल कोणत्या 2 प्रकारच्या प्रकाश संवेदशी पेशींना बनलेले असते, त्याचे कार्य सांगा. दुसरा आहे विद्यार्थी मित्रांनो उपग्रह प्रक्षेपक म्हणजे काय, ISRO ने बनवलेल्या एका उपग्रह प्रेक्षेपकाचा बाह्य आराखडा कृतीसह स्पष्ट करा. त्यानंतर तिसरा आहे बर्फ बनवण्याच्या कारखान्यात पाण्याचे तापमान कमी करून बर्फ बनवण्यासाठी द्रवरूप ॲमोनियाचा वापर करतात. जर 20 डिग्री सेल्सिअस तापमानाचे पाणी 0 डिग्री सेल्सिअस तापमानाच्या 2 kg बर्फात रूपांतरित करायचे असेल तर किती ग्राम ॲमोनियाचे बाष्पन करावे लागेल. द्रवरूप ॲमोनियाच्या बाष्पनाचा अप्रकट उष्मा दिलेली आहे तुम्हाला. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो चौथा इंद्रधनुष्य हे प्रकाशाचे अपस्करण अपवर्तन आणि आंतरिक परिवर्तन ह्या 3ही नैसर्गिक घटनांचे एकत्रीकरण आहे, या विधानाची सिद्धता लिहा. पाचवा आहे संज्ञा स्पष्ट करा. संज्ञा स्पष्ट करायची आहे धातू विज्ञान. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो धातुके. त्यानंतर आहे तिसरं खनिजे. 6 मध्ये विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला अभिकारक व उत्पादित म्हणजे काय ते शोधारास लिहा. त्यानंतर 7वा आहे विद्यार्थी मित्रांनो नालकुंतल म्हणजे काय, त्याच्या चुंबकीय क्षेत्राची तुलना चुंबकीय पट्टीच्या चुंबकीय क्षेत्राशी करून आकृत्या काढा व भागांना नावे द्या. त्यानंतर 8वा आहे C5H12 हे रेणुसूत्र असलेली 3 रचना सूत्रे काढा. प्रश्न 4 आहे खालीलपैकी कोणते एका प्रश्नाचे उत्तर लिहा. रचना व कार्य सांगा. व्यवस्थित आकृती काढून भागांना नावे द्या. विद्युतजनित प्रत्यावर्ती खालील माहितीच्या आधारे प्रश्नांची नावे लिहा. आता नावे लिहायची आहेत, मूलद्रव्ये दिलेली आहेत आणि अणुत्रिज्या. यामध्ये पहिला आहे आधुनिक आवर्तन सारणीनुसार वरील मूलद्रव्यांचे गण सांगा. दुसरा आहे वरील मूलद्रव्ये अणुत्रिज्येच्या चढत्या क्रमाने वरील खाली या पद्धतीने मांडा. त्यानंतर आहे तिसरा ही मांडणी आधुनिक आवर्त सारणीच्या गण 1 च्या आकृतीबंधाशी जुळते का. चौथा आहे वरीलपैकी सर्वात मोठा व सर्वात लहान अणू असणारी मूलद्रव्ये कोणती. पाचवा आहे एका गणामध्ये वरून खाली जाताना अणुत्रिज्या बदलण्यामध्ये आवर्ती कल काय दिसतो. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो ही प्रश्न 4 इथे संपलेला आहे. आणि इक्वेशन पेपर तुमची विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1ची सराव परीक्षेची किंवा पूर्वपरीक्षेची प्रश्नपत्रिका किंवा बोर्ड म्हणून तुम्ही सराव म्हणून बघतात बोर्डाच्या परीक्षेसाठी, तर ही प्रश्नपत्रिका इथे संपलेली आहे. जर या व्हिडिओशी रिलेटेड तुमचा काही कमेंट किंवा काही डाऊट असेल कमेंट करून विचारा, प्रश्न विचारू शकता. आणि तुम्हाला खाली आमचा व्हॉट्सअपचा नंबर दिसतोय तिथे तुम्ही आम्हाला टेक्स्ट करू शकता बाकीच्या व्हिडिओच्या लिंकसाठी किंवा बाकीच्या व्हिडिओच्या PDF किंवा व्हिडिओच्या PDF ओके, तुम्हाला PDF दिलेला आहे, लिंक दिलेला आहे आणि मोस्टली नंबर तुम्हाला यासाठी प्रोव्हाइड केलेला आहे विद्यार्थी मित्रांनो की तुमचा जेव्हा बोर्डाचा पेपर एंड होणार त्यावेळेला
आमचा मिनी कोर्स असणार आहे. फक्त 10 ते 15 दिवसाचा कोर्स असणार आहे, ज्याची फी फक्त 1000 रुपीज असणार आहे आणि विद्यार्थी मित्रांनो लिमिटेड सीट्स असणार आहे. आणि त्यामधील कोणत्याही 3 विद्यार्थ्यांना, आमच्या रँडम आम्ही 3 विद्यार्थ्यांना जे कोर्स जॉईन करता आहे त्यामध्ये आम्ही तुम्हाला स्किल डेव्हलपमेंट, पूर्णपणे स्किल डेव्हलपमेंटचा प्रोग्राम शिकवणार. स्किल डेव्हलप कशी करता येईल तुम्हाला हे सर्व आम्ही तुम्हाला शिकवणार आहे. जेव्हा ते आम्ही चालू करणार त्याची सर्व तुम्हाला माहिती पुरवली जाणार. आणि विद्यार्थी मित्रांनो नक्की तुम्ही तो कोर्स जॉईन करावा, यासाठी आम्ही तुम्हाला आत्तापासून तो व्हॉट्सअप नंबर वगैरे प्रोव्हाइड करतो आहे. आमचं मुळात इंटेन्शन तेच आहे, विद्यार्थ्यांना व्हॉट्सअप नंबर त्या कोर्ससाठी प्रोव्हाइड व्हावा, नाही की तुम्हाला PDF वगैरे येतं. व्हिडिओ तर तुम्ही अशी बघून ते लिहू शकता, असंही तुम्हाला PDF टेलिग्रामवरती मिळणार आहे. व्हॉट्सअप नंबर द्यायचं इंटेन्शन फक्त आमचं तेच आहे की तुमच्यातील अधिकाधिक विद्यार्थ्यांना स्किल डेव्हलपमेंट प्रोग्राममध्ये सहभागी करून त्यांच्या आयुष्यात बदल करावा, त्यांना अनेक टिप्स अँड ट्रिक्स प्रोव्हाइड करावी. या सर्व गोष्टी आम्ही करणार आहोत तुमच्यासाठी. सो प्लीज तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, ऑल नोटिफिकेशनवरती सेट करा. बोर्डाच्या वेळेस देखील IMP क्वेश्चन्स वगैरे आम्ही घेऊन येणार आहे. आणि ज्या विद्यार्थ्यांना तो कोर्स जॉईन करायचा आहे आत्तापासून त्यांना रजिस्ट्रेशन करून ठेवायचं आहे, त्यांनी रजिस्टर करून ठेवा. ओके, पुढील व्हिडिओमध्ये आपण लवकरच भेटूया विद्यार्थी मित्रांनो. बाकीच्या व्हिडिओची लिंकसाठी कमेंट वगैरे करा. तसंच विद्यार्थी मित्रांनो टेलिग्राम ग्रुपला जॉईन करा, तिथे नवनवीन व्हिडिओचे अपडेट वगैरे मिळत असते. आणि व्हॉट्सअपला मेसेज करा PDF साठी. भेटूया आपण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.